नमस्कार. आज आपल्या चॅनलच्या कथेचा पहिला भाग आणि हे भाग आपण सुरू करणार आहोत श्रीकृष्णाबरोबर. श्रीकृष्णाच्या कथेने आपण सुरुवात करणार आहोत. श्रीकृष्णाचे नाव आले की नाव येते ते म्हणजे श्री राधा. राधा नावातच खूप एक मोठा अर्थ आहे. जी सरळ वाहते ती धारा आणि जी उलट वाहते ती राधा. राधा पृथ्वी तलावर येण्यापूर्वी ची कथा जी बऱ्याच जणांना माहीत नाही आहे ती आपण आज इकडे ऐकणार आहोत की राधा आणि कृष्ण यांचा जन्म पृथ्वीवर कसा आणि का झाला. राधा आणि कृष्ण यांचा लोक म्हणजे गोलोक आणि या गोलोकामध्ये राधा आणि कृष्ण गोपिकांबरोबर राहत असतात. एकदा श्री धामा नावाचे जे श्रीकृष्णाचे भक्त होते ते श्री ब्रह्माचा निरोप घेऊन श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गोलोकाकडे निघाले. ते विमानातून निघाले आणि विमानामध्ये त्यांना घेऊन येत होते ते म्हणजे श्री नारद मुनी. नारद मुनी आणि श्रीधामा हे गोलोकापर्यंत आले, परंतु श्रीधामाला गोलोक दिसतच नव्हते. श्रीधामाने विचारले नारद मुनींना की आपले विमान तर थांबले आहे पण गोलोक कुठे आहे. तेव्हा श्री नारद म्हणाले की श्रीधामा गोलोक समोरच आहे, पण तो तेव्हाच दिसतो जेव्हा एक नाव घेतलं जातं आणि ते नाव आहे राधा. श्रीधामाला आश्चर्य वाटलं. तो बोलला, माझं श्रीकृष्णाचा लोक आहे, श्रीकृष्णाच्या नावानेच त्याचं दार उघडेल आणि ते मला दिसेल, म्हणून मी नाव घेणार. आणि श्रीधामाने हात जोडले आणि नाव घेतलं, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आणि डोळे उघडून बघितले, परंतु त्यांना गोलोक दिसलं नाही. नारदांनी मंद स्मित केलं आणि म्हणाला, श्रीधामा, गोलोकाची द्वार फक्त श्रीकृष्णाचं नाव घेऊन उघडत नाहीत, त्यासाठी नाव घ्यावं लागतं श्री राधेचं. त्यावर श्रीधामा म्हणाला, मी माझ्या फक्त कृष्णाचं नाव घेणार, श्रीकृष्ण सोडून मी कोणाचंही नाव घेणार नाही. त्यावर नारद मुनी म्हणाले, ठीक आहे, मग मी घेतो. नारद मुनींनी हात जोडले आणि मोठ्याने म्हणाले, राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण. त्यांनी नाव जसं घेतलं राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण, गोलोक दिसू लागला. गोलोकाचा दरवाजा उघडला, विमान पुढे गेलं आणि खाली उतरलं. वरून बघितलं तर काय, गोपिका नाचत होत्या, गीत संगीत सुरू होतं. सिंहासनावरती श्रीकृष्ण आणि राधा बसलेले होते. मनोहर असं दृश्य, सुंदर दृश्य. पक्षी इकडून तिकडून जात होते. गोलोक, सुंदर लोक. मन आनंदी प्रफुल्लित होण्यासारखा लोक. पण तिकडे श्रीधामाच्या मनात जागे ईर्ष्येने घेतली की माझा कृष्ण, माझा श्रीकृष्ण, त्याला बघण्यासाठी, त्याचा गोलोक बघण्यासाठी मला राधेचं नाव घ्यावं लागतं. कोण आहे ही राधा? फक्त प्रेमिकाच ना. तरी त्याच्या मनात आलं, नक्की माझ्या कृष्णाला मी हे विचारणार की असं का. आणि त्याच्या हृदयातली जागा पूर्ण मत्सराने भरली. श्री राधेचा मत्सर. आरती झाली, नाचगाणं झालं, सर्व खुशीत होते. त्याच्यामध्ये राधा श्रीकृष्णाला घास भरवत होती. श्रीधामा समोर येऊन थांबलेला होता, परंतु कृष्णाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. श्रीधामाला वाटलं की श्रीकृष्ण माझ्याकडे बघतील, मला बोलवतील, पण तसं काहीही झालं नाही. जसं सर्व पूजा अर्चा संगीत सोहळा संपला तसे श्रीकृष्ण आणि राधा आपापल्या धामांकडे निघाले. श्रीधामाने श्रीकृष्णाच्या मागे मागे गेला. श्रीधामा श्रीकृष्णाच्या मागे मागे गेला. त्यांचे चरण पडत होते, पावलांचे पाऊल खुणा पडत होत्या. त्याला तो नमस्कार करत होता.
लोटांगण घालत होता, डोक्याला ती धूळ लावत होता. प्रचंड मोठा भक्त, श्रीधामा म्हणजे श्रीकृष्णाचा प्रचंड मोठा भक्त. त्याला श्रीकृष्णाशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. मागे जाता जाता श्रीकृष्णाला बघत होता, पाया पडत होता, श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणत होता. भक्तीने पूर्ण भरून गेलेला असा तो श्रीधामा, अत्यंत उच्च कोटीचा भक्त. पण अचानक काय झालं? अचानक श्रीकृष्ण त्याच्या नजरेसमोरून अदृश्य झाले. श्रीधामा कावरावारा झाला, इकडे तिकडे बघतो, माझं कृष्ण कुठे गेला, माझं कृष्ण कुठे गेला, माझं कृष्ण कुठे गेला. तेवढ्यात मागून आवाज आला, श्रीधामा. आनंदाचे लोट श्रीधामाच्या हृदयामध्ये उचलले. श्रीधामाने मागे वळून बघितलं तर श्रीकृष्ण त्याच्या समोर उभा. त्यांनी साष्टांग लोटांगण घातले, पायाला पप्प्या घेतल्या. खूप प्रसन्न झाला, तो खूप आनंदी झाला. त्याला श्रीकृष्ण मिळाला होता. हात जोडले. तो बोलतो, देवा खूप त्रास देतो सा तू. तर श्रीकृष्ण म्हणाले, अरे श्रीधामा, मी भक्तांची परीक्षा घेत असतो. तुझं प्रेम मला माहिती आहे. मग कोणतं काम घेऊन गोलोक असाल आहेस का? कोणता संदेश घेऊन गोलोक असाल असेल? त्यावेळेस श्रीधामा काही बोलणार, एवढं श्रीकृष्ण बोलले, थांब श्रीधामा, निरोप मला नंतर दे. पहिले सांग, तुझ्या हृदयाला कसला त्रास होतोय? श्रीधामाच्या मनात श्रीकृष्णाने बरोबर ओळखलेलं होतं. श्रीधामा म्हणाला, श्रीकृष्णा, तुझ्या लोकांमध्ये प्रवेश करण्यासाठी माझ्यासारख्या भक्ताला श्री राधेचं नाव घ्यावं लागतं. तुझं नाव घेऊन गोलोकाचा दरवाजा उघडत नाही, गोलोक दिसत नाही. हे माझ्यासाठी अत्यंत दुःखदायी आहे. असं का? श्रीकृष्ण मंद हसले, श्रीधामाकडे कटाक्ष टाकला आणि हसून म्हणाले, श्रीधामा, तू संध्याकाळच्या आरतीमध्ये ये, संध्याकाळच्या सोहळ्यामध्ये ये. तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आणि राधेशी कृष्ण आहे हे सुद्धा तुला कळेल. श्रीधामा त्यावर बोलला, श्रीकृष्णा, मी तुझ्याशिवाय कोणालाही मान्य करू शकत नाही. मी ते सिद्ध करून दाखवेन की माझा श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहे, राधा नाही. राधेमुळे गोलोक नाही, श्रीकृष्णामुळे गोलोक आहे. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, तू संध्याकाळी ये, तुला संधी नक्की मिळेल. आणि श्रीकृष्ण अंतर्धान पावले. आणि श्रीधामाने मनाशी एक निश्चय केला आणि तो संध्याकाळची वाट बघू लागला. संध्याकाळ झाली. कृष्ण राधा, राधा कृष्ण दोघे सोहळ्याच्या ठिकाणी आले, पाळण्यावरती बसले. संगीत सोहळा सुरू झाला. गोपिका गीत गाऊ लागल्या, स्तुती करू लागल्या. राधाकृष्ण आनंदात बसले. गोपी दही घेऊन आल्या, दहीचा हंडा घेऊन आल्या. श्रीधामा सुद्धा आलेला होता, तो सर्व बघत होता. दहीचा हंडा घेऊन गोपी काय केला, त्यांची हंडी आहे ती राधेच्या हातामध्ये दिली. राधेने ती घेतली. पहिले स्वतः खाली चाखून बघितली, पुष्टी झाली, चव तिला चांगली वाटली. तिने तीच पुष्टी दही श्रीकृष्णाला भरवली. सुंदर असा क्षण, नयनरम्य क्षण. पण श्रीधामाला खूप राग आला. माझ्या भगवंताला ही राधा उष्ट भरवते, कोण आहे ही, किती काय आहे? अत्यंत राग, अत्यंत द्वेष त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. तो अक्षरशः ओरडला, थांबा थांबा, हे काय चाललंय? माझ्या कृष्णाला उष्टी दही भरवते, मी सिद्ध करून दाखवेन की माझा कृष्ण सर्वश्रेष्ठ आहे, राधा नाही. सर्व अवाक झाले, सर्व सुन्न झाले, सर्व शांत झाले. एकच
शांतपणा सगळीकडे पसरला. सर्व गोपिका एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागल्या. सुदामा पुढे झाला, श्रीधामा पुढे झाला. श्रीधामा बोलला, तुमचा विश्वास नाही तर बघा, बोला सगळ्यांनी, हात जोडा सगळ्यांनी, श्रीकृष्णाकडे बघा आणि म्हणा श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. कोणीच काही बोलत नाही, ते सर्व शांत होते. परंतु कृष्णाने सर्वांकडे बघितलं आणि मान हलवली आणि सांगितलं, करा जसं करत होती त्या रीतीने त्यांनी खूण केली. सर्वांनी हात जोडले, कृष्णाकडे बघितलं आणि बोलले, श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आज पहिल्यांदाच गोलोकामध्ये नेहमी पहिले राधेचं नाव आणि नंतर कृष्णाचं नाव घेतलं जात होतं, पण आज पहिल्यांदा राधा कृष्ण न बोलता सर्वजण बोलत होते श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. हे नाव घेतल्यावर काय झालं? पूर्ण गोलोक सोन्याचा होऊ लागला. पूर्ण गोलोक सोन्याचा झाला. सुवर्णप्रभा पसरली, तेजस्विता वाढली आणि गोलोक सुवर्णलोक होऊन गेला. चमत्काराने सर्व दंग झाले. फक्त झाडं फुलं सगळी सोन्याची, नयनरम्य, सर्व सुंदर सुंदर सुंदर, अतिशय सुंदर. श्रीधामाला अत्यंत उत्साह चढला होता. तो बघितलं, माझ्या कृष्णाचं नाव घेतलं तर सर्व सोन्याचं झालं. हीच आहे माझ्या श्रीकृष्णाची महिमा. आणि तुम्हाला माहित आहे, तुम्हाला आता मी पुढचं सांगतो ते ऐका. एक कीड बाजूवरून जात होती, छोटीशी झाडावरची कीड. आता एक किडीकडे सगळ्यांनी बघा, हात जोडा आणि म्हणा श्रीराधा श्रीराधा श्रीराधा. सर्वांनी नाव घेतलं ते किडीकडे बघून, श्रीराधा श्रीराधा श्रीराधा. आणि काय झालं? आश्चर्य झाला, अघटित झालं. ती कीड भस्म झाली, सगळ्यांच्या डोळ्यासमोर जळून गेली, भस्म झाली. एकदम शांतता. हे काय झालं? श्रीधामा म्हणाला, बघितलं, श्रीकृष्णाचं नाव घेतलं तर पूर्ण गोकुळ आहेत, गोलोक आहे ते सोन्याचं झालं. पण जेव्हा राधेचं नाव घेतलं ती कीड भस्म झाली. हाच माझा श्रीकृष्णाचा महिमा आहे. आणि यापुढे म्हणून या गोलोकामध्ये आता कुणीही राधेचं नाव घेणार नाही, फक्त माझ्या कृष्णाचं नाव घेणार. ते बघितलं, श्रीकृष्णाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, राधेच्या डोळ्यामध्ये पण अश्रू आले. श्रीकृष्ण आपल्या आसनावरून उठले, श्रीधामाकडे आले आणि म्हणाले, माझ्या इच्छेशिवाय माझ्या निवासस्थानाच्या दरवाजाच्या आतमध्ये कोणालाही पाठवू नकोस. आणि श्रीकृष्ण आपण निवासस्थानाच्या आतमध्ये निघून गेले. राधा स्तब्ध होती, ती काहीच बोलत नव्हती. श्रीकृष्णाला वाईट वाटलेलं बघून तिला खूप वाईट वाटलं. ती तशीच बसली होती. श्रीधामा श्रीकृष्णाच्या पाठोपाठ गेली. श्रीकृष्णाने आपला सदनिकेचा दरवाजा लावून घेतला. बाहेर श्रीधामा उभे राहिला, पहारेकरी म्हणून, कोणालाही आतमध्ये जाऊ नको. आपल्या कृष्णाने सांगितलेलं तर कोणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही. थोड्या वेळाने श्री राधा मागोमाग आली. श्रीधामाने राधेला अडवलं, माझ्या श्रीकृष्णाचा आदेश आहे की कोणालाही आतमध्ये जाऊ द्यायचं नाही, मी तुला आतमध्ये जाऊ देणार नाही. राधा म्हणाली की कृष्णाशिवाय राधा नाही, राधाशिवाय कृष्ण नाही, मी आतमध्ये जाणारच. माझ्या कृष्णाला वाईट वाटलेलं आहे आणि कृष्णाला भेटण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. श्रीधामा म्हणाला, कोणीही नाही पण मी रोखू शकतो. खबरदार, एक पाऊल जरी पुढे टाकशील तर मी तुला शाप देईन. श्रीराधेने कृष्णाकडे, श्रीराधेने श्रीधामाकडे बघितलं. मला कुठलाही शाप, ती म्हणाली, मला कुठलाही शाप माझ्या श्रीकृष्णाला भेटण्यापासून रोखू शकत नाही. आणि तिने एक पाऊल पुढे टाकलं, दुसरं पाऊल पुढे टाकलं. श्रीधामा परत म्हणाला, सावधान, मी तुला शेवटचं सांगतो की मी तुला शाप देईन. तर एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी श्रीराधा ऐकली नाही. ती पुढे गेली.
दरवाजाला हात लावण्यात तेवढ्यात बोलली. श्रीधामा बोलला, थांब, ऐक माझा शाप. तुझ्या गोलोकात राहिलेली आहे, हा गोलोक तुला त्याग करावा लागेल आणि तू पृथ्वीवरती जन्म घेशील आणि इकडची कोणतीही स्मृती तुला राहणार नाही. तू 100 वर्ष मृत्यूलोकात काढशील आणि इकडे तुला कुठलीही तिकडे तुला श्रीकृष्णाची आठवण राहणार नाही. हा माझा तुला शाप आहे. शाप तोंडातून निघाला होता एक महान भक्ताचा, ज्याच्याकडे प्रचंड शक्ती होती. शाप खरा ठरणार यात काही शंकाच नाही. आणि शाप खरा ठरणार यापेक्षा भक्ताचा शाप श्रीकृष्ण राधा घेत होते ते कधीच टाळत नव्हते. ते सर्व होते. ते शाप टाळू शकतो नाही, त्यांनी शाप घेतला. श्रीकृष्णाने दरवाजा उघडला. तेवढ्यात गोपिका धावत आल्या आणि त्यांनी एक मुलीला बरोबर आणलं होतं. त्यांनी सांगितलं, श्रीधामा थांब, तू चूक केलीस. हे काय केलंस? गोपिका म्हणाल्या, अरे ज्या किडीला लक्षून आपण श्रीराधा म्हणालो, ती कीड भस्म झाली आणि तिच्यापासून एक मुलगी उत्पन्न झाली. तिचा उद्धार झाला श्रीराधेच्या नावाने. तिची मुलगी झालेली होती किडेपासून. तिने येऊन श्रीधामाचे पाय धरले आणि बोलले, अजून एकदा श्रीराधा म्हणणा, अजून एकदा श्रीराधा म्हणणा, अजून एकदा श्रीराधा म्हणणा. श्रीधामा आश्चर्यचकित झाला होता. बोलला, हे कसं काय? तर ती मुलगी म्हणाली की श्रीराधा नाव घेतल्यावर माझ्या किडेतून अनेक दुसरे जन्म न घेता डायरेक्ट मला मनुष्य योनी मिळाली. आणि आता जर तू पुन्हा सर्वांना श्रीराधा माझ्याकडे बघून म्हणायला सांगितलं की मी या मनुष्य योनीतून सुद्धा मुक्त होईन आणि मला मोक्ष मिळेल. श्रीधामा सुन्न झाला होता. श्रीधामा सुन्न झाला. त्याला श्रीराधा नामाचा महिमा कळला, पण शाप निघून गेला होता. सुख झाली होती. श्रीकृष्ण दरवाजे उघडून बाहेर आले आणि म्हणाले, श्रीधामा सांग, तुला श्री ब्रह्माजींनी कोणता निरोप द्यायला सांगितला होता? आणि तो निरोप श्रीधामाला आठवला आणि चेहरा त्याचा पडला, कठीण झाला. एक मोठी चूक त्याला उमगली. तो निरोप होता, श्रीकृष्णाला पृथ्वीवर जन्म घ्यायचा आहे. हा निरोप श्री ब्रह्माजींनी श्रीधामामार्फत श्रीकृष्णाला पाठवलेला होता. आणि हा निरोप विसरून श्रीधामा वेगळ्याच कार्यामध्ये गुंतून गेला. कृष्णाची लीला. शापाने श्रीराधेला पृथ्वीवरची जन्म घ्यायला लावला आणि लोकांच्या कल्याणासाठी आणि मागच्या 7 जन्माचे कर्म संपवण्यासाठी श्रीकृष्णाला पृथ्वीवरती जन्म घ्यायचा होता. फक्त एकच त्रुटी होती, ती म्हणजे श्रीकृष्णाला सर्व माहीत असणार होते, परंतु श्री राधा पृथ्वीवर जन्म घेतल्यावर सर्व काही 100 वर्षासाठी, म्हणजे जिथपर्यंत मनुष्य लोकात आहे तिथपर्यंत ती श्री राधा एक देवी आहे, गोलोकाची स्वामी आहे, हे सर्व विसरणार होते आणि पृथ्वीवरती एक सामान्य स्त्रीप्रमाणे 100 वर्ष जगणार होती. आणि याच्यातूनच या श्रीकृष्णाच्या कहाणीची, गोष्टीची सुरुवात झाली आणि प्रेम कहाणीची सुरुवात झाली. आणि पृथ्वीवरची ही प्रेम कहाणी आत्तापर्यंतच्या सर्वात अनेक प्रेम कहाणी झाल्या असतील, पण या प्रेम कहाणीमध्ये सर्वात मोठी हृदयद्रावक अशी जी प्रेम कहाणी आहे ती आहे राधा कृष्ण. जर तुम्ही ही प्रेम कहाणी ऐकाल, तुम्ही फक्त रडाल. लोकांना फक्त राधा एवढंच माहीत आहे. एक राधा गोपी होती जी श्रीकृष्णावर प्रेम करत होती, परंतु नाही, राधेनी पृथ्वीवर जन्म घेण्याच्या आधी शाप दिल्यानंतर कृष्णाला सांगितलं की आता मी जन्म घेणार आहे, पण लक्षात ठेव, मी तुझ्या आधी जन्म घेते, पण मी डोळे तेव्हाच उघडीन जेव्हा तू पृथ्वीवर येशील, जेव्हा तू माझ्यासमोर असशील तेव्हाच मी डोळे उघडीन, तिथपर्यंत मी डोळे उघडणार नाही. तर राधेचा जेव्हा जन्म झाला त्याच्यानंतर 2 वर्षांनी जवळपास श्रीकृष्णाचा जन्म झाला, तिथपर्यंत राधेनी डोळे उघडले नाहीत. राधेच्या वडिलांनी
आईने भरपूर प्रयत्न केले, अनेक साधू संतांना दाखवले, पण जन्मानंतर तिचे डोळे तेव्हाच उघडले जेव्हा श्रीकृष्ण तिच्याबरोबर बाजूच्या पाळण्यामध्ये होता, तेव्हा तिचे डोळे उघडले. परंतु तिला तरीसुद्धा काहीच शेवटपर्यंत आठवण नव्हती गोलूपाशी. खूप सुंदर, खूप सुंदर, हृदयद्रावक आणि प्रेम काय असतं ही सांगणारी राधाकृष्णाची कहाणी आहे, गोष्ट आहे. तुम्ही नक्कीच ती वाचा. मीही तुम्हाला मध्ये मध्ये या गोष्टी सांगत जाईल. आजचा आपला एपिसोड संपला. राधाकृष्ण म्हणूया, राधेचं नाव घेऊया, कृष्णाच्या आधी राधेचं नाव घ्या. राधाकृष्ण राधाकृष्ण राधाकृष्ण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अशा सुंदर गोष्टी सांगत जाईल.